27 HP वरील यंत्रमागधारांना 75 पैसे युनिटची अतिरिक्त सवलत, साधे यंत्रमागधारांना 1 रुपयाची प्रति युनिट सवलत ही देण्याची शासन निर्णय त्या ठिकाणी झालाय, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आजच्या आपल्या भाषणामध्ये आज या महिन्यापासून ती अंमलबजावणी सुरू व्हावी, जेणेकरून त्या यंत्रमागधारकांना त्या ठिकाणी मदत मिळावी। इचलकरंजीला मिळणार बूस्टर, खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश। इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना वीज 1 रुपये आणि 75 पैशांची सवलत मिळावी यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला यश मिळालं असून सध्या यंत्रमाग कामगारांना 1 रुपया तर ऑटोलूमसाठी 75 पैशांची वीज कपात सवलतीचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये घेतला जाणार आहे। 8 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महिला सशक्तीकरण मेळाव्यात या मागणीचा खासदार माने यांनी उल्लेख केला होता। 27 HP वरील यंत्रमागधारांना 75 पैसे युनिटची अतिरिक्त सवलत, साधे यंत्रमागधारांना 1 रुपयाची प्रति युनिट सवलत ही देण्याची शासन निर्णय त्या ठिकाणी झालाय, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आजच्या आपल्या भाषणामध्ये आज या महिन्यापासून ती अंमलबजावणी सुरू व्हावी, जेणेकरून त्या यंत्रमागधारकांना त्या ठिकाणी मदत मिळावी। त्याचबरोबर ह्या शेतकऱ्याच्या लेखी आहेत, या सगळ्यांना कुठंतरी संसाराला आपला हातभार सन्मानाला लागावं, कुणीतरी माझ्याकडे प्रतिष्ठेनं बघावं, घरामध्ये मी काम करते त्याचा कुठंतरी आत्मसन्मान यावा याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। साहेब, तुम्ही जे या ठिकाणी सशक्तीकरण मिशन या ठिकाणी घेतलंय, त्या महिला सशक्तीकरण मिशनच्या अंतर्गत या महिलांना सुद्धा त्यांच्या बचत गटामार्फत पहिल्यांदा स्वाभिमान कोण दिला असेल तर त्या बचत गटांनी स्वतःचा अभिमान दिला। खासदार माने यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन याच मेळाव्यात दिलं होतं। सध्या यंत्रमागधारकांना 1 रुपया तर ऑटोलूमसाठी 75 पैशांची सवलत देण्याची ग्वाही दिली होती। आणखी काही वस्त्रोद्योग विभागाचे काही निर्णय आहेत की यात जे आपले 1 रुपया आणि 75 पैसे लाईट बिलाचे 1 रुपया कमी करणे आणि 75 पैसे कमी करणे, ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलचं ना, साध्या यंत्रमागासाठी 75 पैसे 1 रुपया आणि ऑटो लूम साठी 75 पैसे वीज दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईत आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असून यामुळे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।